नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सारिका महिंदाड माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांना वेळ लागतं ते म्हणजे नागपंचमीचं. बघा, श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजेच श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो. प्रत्येक माहेरवासिनीचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागोबाची पूजा केली जाते. नागोबाची पूजा केल्यामुळे सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे देखील म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामे आहेत की ती या दिवशी केली जात नाहीत. तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे. आणि योग म्हणजे बघा, यावर्षी पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी हे एकाच दिवशी आलेले आहेत. हा योग खूप मोठा आहे आणि या दिवसाचं महत्त्व देखील खूप मोठं आहे. तर बघा, या नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्यामुळे अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना आपल्याला दिसतात. नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात आणि त्यामुळे शेतकरी लोकसुद्धा अगदी उत्साहाने आनंदाने नागपंचमीचा सण हा साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी आहे. काही जण पाटावरती हळदी, चंदन आणि नागनागिन आणि त्यांची पिल्लांची चित्रे काढून पूजा करतात. तर काही ठिकाणी मातीच्या नागाची मूर्ती बनवून सुद्धा पूजा करतात. त्याचबरोबर काही जण नाग-नागिन आणि त्यांची पिल्ले अशी वंशावळ काढून पूजा करतात. तर काही ठिकाणी पाटावरती तांदळाने सुद्धा नाग-नागिन आणि पिल्लांची चित्रे काढून देखील पूजा केली जाते. तर अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागोबांची पूजा केली जाते. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तुम्ही त्यानुसार पूजाही करू शकता. शेवटी बघा, भाव महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच ठिकाणी असा एक कागद देखील मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा कागद म्हणतात. हा कागद तुम्हाला पंचमीच्या 1-2 दिवस आधी किंवा श्रावण महिन्यामध्ये बाजारामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. अगदी आमच्या भागात पण नागपंचमीच्या दिवशी हा कागद चिकटवून त्याची पूजाही केली जाते. तर नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला नाग नरसोबाचं चित्र असलेला हा कागद घेऊन यायचा आहे. अगदी 5 ते 10 रुपयांना हा कागद तुम्हाला सहज मिळतो. बघा, हा नागोबाचा कागद बरेच जण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिल्या दिवशी आपल्या देवघरामध्ये चिटकवतात किंवा काही जण नागपंचमीच्या दिवशी हा कागद लावून त्याचीही पूजा करतात. तर या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र घालायचे आहेत. ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पण या दिवशी छान अशी साडी घालू शकता. आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी देखील लावतात, नेलपेंट लावतात आणि नवीन अलंकार दागिने घालून छान असे तयार होऊन नागोबाची पूजाही करतात. तर आपल्याला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावरती नवीन कोरे वस्त्र ठेवायचे. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे प्रथम दिवा लावून दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत. कारण जर आधी या विघ्नहर्त्या बाप्पांची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही. त्यामुळे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करताना गणपतीला देखील आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृतांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या पाटावरती उजव्या हाताला करू शकता. नंतर त्यांची पूजा करायची. गणपतीला चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण नागदेवतांची पूजा
देखील करणार आहोत. तर त्यासाठी जर तुमच्याकडे धातूंची नागोबाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही मातीची मूर्ती पण बनवू शकता. तुमच्याकडे नसेल तर तुमच्या भागात जशी पद्धत असेल चित्र काढण्याची, रांगोळीने, तांदळाने किंवा हळदीने फक्त तो कागद चिकटवून त्याची जरी पूजा केली तरी सुद्धा चालते. नागोबाला दूध अत्यंत प्रिय आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचे. त्यानंतर बघा नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आणि या दिवशी कापसाची वस्त्रमाळ आवश्यक घालायची आहे. नागपंचमीच्या पूजेसाठी कापसाची वस्त्रमाळ आणि धागा या 2 गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. तर हा धागा बनवण्यासाठी देखील आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे. तो आपल्याला आपल्या गळ्यामध्ये बसेल इतक्या आकाराचा 5 किंवा 7 पदरी करायचा किंवा काही ठिकाणी 1 पदरी देखील केला जातो आणि त्याला ओली हळद लावून आपण तो पिवळा करायचा आहे आणि असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो. याला आमच्या भागामध्ये पौत असं म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये असे काही वेगळे शब्द असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारचे 4 ते 5 दोरे आपल्याला करायचे असतात आणि ते नागोबाला घालायचे असतात. वारुळाची पूजा करणार असाल तर ते वारुळावरती ठेवायचे आहेत. मातीचे नागाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्ही घालू शकता. अनेक भागामध्ये नागोबाच्या मातीची मूर्ती केली जाते आणि तिथे पण जाऊन काही स्त्रिया ह्या पूजा करत असतात. तर त्या ठिकाणी पण आपण हे दोरे द्यायचे आहेत आणि तिथले घेऊन यायचे असतात आणि नंतर मग घरी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तींच्या हातावर किंवा गळ्यात बांधले जातात. खास करून तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही हातावरती किंवा गळ्यामध्ये हा दोरा बांधू शकता आणि त्यानंतर अक्षता फुले व्हायची आहेत. नागदेवतेला प्रार्थना देखील करा की माझ्या संपूर्ण घराचे रक्षण करा. नैवेद्यामध्ये जास्त मान आहे तो म्हणजे दूध आणि लाह्यांचे. लाह्या ह्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातील आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर धूप दीप आणि धूप दीप ओवाळायचे आहे. त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. येत असेल तर एखादा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणजे ओम नागदेवताय नमो नमः असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर नागपंचमीला दूध आणि लाह्याबरोबरच पुरणाचे जे दिंड असतात किंवा काही ठिकाणी त्याला कानवलंसुद्धा म्हणलं जातं. काहीजण पातोळ्या म्हणतात. तर ते एकदम करंजीसारखं असतं दिसायला. तर काही ठिकाणी तळून केलेले असतात, काही ठिकाणी उकडून केलेले असतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जे ते बनवलं जातं. काहीजण दिंड पण म्हणतात. पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून सुद्धा ते वापरलं जातं. अशा प्रकारे कानवले, पातोळ्या किंवा पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य हा दाखवला जातो. नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा, प्रार्थना करा, नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पूजा झाल्यावरती तो कागद तुम्ही विसर्जित देखील करू शकता किंवा श्रावण अमावस्याला म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशी पण तुम्ही विसर्जन देखील करू शकतात. नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष दूर होतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही. तसेच आपल्याला सुख सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती देखील त्यामुळे मिळते. आपल्याला जसं शक्य होईल तसं त्या पद्धतीने या दिवशी नागोबाची पूजा आवश्यक करावी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचं किंवा तळायचं नसतं. या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये अशा गोष्टी या दिवशी पाळल्या जातात. त्याचप्रमाणे या दिवशी भाजी चिरत नाहीत. विशेषतः सापासारखे दिसणारी पडवळ अशी भाजी खात नाहीत. तसेच या दिवशी जमीन देखील खणू नये, शेतामध्ये नांगर देखील चालवू नये. शेतकऱ्यांनी या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत. अशी कामे करणं नागपंचमीच्या दिवशी टाळलं जातं. कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच उद्देश असतो. त्याचबरोबर केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे या गोष्टी पण पूर्णपणे कटाक्षाने टाळाव्यात. या उलट स्त्रियांनी छान असं नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणाचा आनंद घेऊ शकता.